60 वर्षांनंतर जीवन पूर्णपणे बदलते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या वयात शरीरातील अनेक प्रक्रिया हळूहळू मंदावतात. हृदयाची कार्यक्षमता कमी होते, स्नायूंचा टोन्स कमी होतो, हाडे अधिक नाजूक होतात, पचनशक्ती हळूहळू कमी होते आणि मानसिक ऊर्जा कमी होऊ लागते. पण हे सर्व बदल नैसर्गिक आहेत आणि योग्य काळजी घेतल्यास अनेक वर्षे निरोगी राहता येतात. या वयात जीवनशैली, आहार, मानसिक स्वास्थ्य आणि नियमित व्यायाम यावर लक्ष दिले तर शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात. पहिले महत्त्वाचे लक्ष देण्यासारखे चिन्ह आहे शारीरिक हालचाल कमी होणे. जर तुम्ही आधीपेक्षा चालताना, बसताना, वर-खाली जाताना जास्त वेळ घेत असाल, थकवा लवकर येत असेल, तर हे शरीराची ऊर्जा हळूहळू कमी होत असल्याचे सूचित करते. अशा परिस्थितीत हलके व्यायाम, चालणे, स्ट्रेचिंग, योगा यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. हळूहळू शरीराची ताकद टिकवता येते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते. दुसरे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे स्मरणशक्तीतील बदल. 60 नंतर विसरणे, छोट्या गोष्टी आठवायला अडचण येणे, काही महत्त्वाच्या गोष्टी विसरणे हे नैसर्गिक बदल आहेत. पण जर हे सतत वाढत असेल तर मानसिक व्यायाम, वाचन, नवीन कौशल्ये शिकणे, क्रॉसवर्ड, सुडोकूसारखे मेंटल गेम्स वापरणे खूप फायदेशीर ठरते. हे केवळ मेंटल स्वास्थ्य टिकवते असे नाही, तर स्मरणशक्ती सुधारण्यास देखील मदत करते. तिसरे महत्त्वाचे चिन्ह आहे झोपेच्या समस्यांमध्ये वाढ. या वयात रात्री नीट झोप न येणे, वारंवार जागरणे, दिवसभर झोप येणे हे सामान्य आहे. झोपेच्या समस्येमुळे शरीराची ऊर्जा कमी होते, ताण वाढतो आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. या अवस्थेत दररोज एकसंध वेळ झोपायला जाणे, झोपेच्या आधी स्क्रीन टाळणे, हलके प्राणायाम, ध्यान आणि शरीराला शांत ठेवणारे संगीत ऐकणे खूप फायदेशीर ठरते. चौथे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे त्वचेवरील बदल. त्वचा कोरडी होणे, डाग पडणे, लवचिकता कमी होणे हे हॉर्मोनल बदल आणि पोषणाच्या कमतरतेचे लक्षण असते. त्वचा तजेंजा ठेवण्यासाठी पुरेशी पाणी पिणे, अँटीऑक्सिडंट्सयुक्त आहार घेणे, झोपेवर लक्ष देणे आणि त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे. पाचवे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे हृदयाशी संबंधित लक्षणे. दमछाक, छातीत दुखणे, रक्तदाबात चढ-उतार, अति थकवा हे गंभीर लक्षणे असू शकतात. या अवस्थेत नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, स्ट्रेस कमी करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात शरीर आणि मनाची काळजी घेतली तर 60 नंतरही जीवन आनंदी, ताजेतवाने आणि सक्रिय राहू शकते. या वयात आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक जीवन आणि नियमित आरोग्य तपासणी या 5 गोष्टींचा समतोल राखणे आवश्यक आहे. व्यायामाच्या बाबतीत हलके चालणे, स्ट्रेचिंग, योगा, श्वसन व्यायाम यांचा समावेश केल्यास स्नायूंचा टोन्स टिकतो, हृदयाची कार्यक्षमता सुधारते, स्नायूंची लवचिकता टिकते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते. दररोज 30 ते 45 मिनिटे हलके व्यायाम करणे पुरेसे असते. आहाराच्या बाबतीत प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की अंडे, दूध, दही, कडधान्ये, सोयाबीन यांचा समावेश करा. फळे आणि भाज्या दररोज खा, पण जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. पुरेसे पाणी प्या, जे शरीरातील सर्व क्रियांसाठी महत्त्वाचे आहे. सामाजिक जीवन टिकवणे देखील खूप महत्त्वाचे आहे. मित्रपरिवारासोबत वेळ घालवणे, गप्पा मारणे, नवनवीन गोष्टी शिकणे मानसिक स्वास्थ्य टिकवते, चिंता कमी करते आणि जीवनातील आनंद वाढवते. मनाच्या स्वास्थ्यासाठी दररोज ध्यान, प्राणायाम, वाचन, मेंटल गेम्स वापरा. हे केवळ स्मरणशक्तीसाठी नाही, तर मानसिक स्थैर्य टिकवण्यास देखील मदत करते. हळूहळू जीवन अधिक नियंत्रित आणि आनंदी बनत जाते. 60 नंतर जीवनाची ही आरंभिक अवस्था समजून घेतल्यास तुम्ही पुढील वर्षे अधिक सक्रिय, निरोगी आणि समाधानी जगू शकता. शरीरातील बदल नैसर्गिक आहेत, पण योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यामुळे तुम्ही दीर्घायुष्याचा आनंद घेऊ शकता. 60 नंतर जीवन अधिक सुंदर बनवायचे असेल तर जीवनशैली आणि आहार यावर विशेष लक्ष देणे अनिवार्य आहे. या वयात शरीराची पचनशक्ती हळूहळू कमी होते, स्नायूंची ताकद कमी होते आणि हाडे अधिक नाजूक होतात. त्यामुळे जे काही आपण खातो ते शरीरावर थेट परिणाम करतात. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक स्वास्थ्य हे 5 महत्त्वाचे घटक आहेत जे 60 नंतरचे आयुष्य निरोगी ठेवतात. सर्वप्रथम प्रोटीनचे योग्य प्रमाण घेणे खूप महत्त्वाचे आहे. स्नायू टिकवण्यासाठी अंडे, दूध, दही, कडधान्ये, सोयाबीन यांचा समावेश करा. प्रोटीन योग्य प्रमाणात घेतल्यास स्नायूंची ताकद टिकते आणि शरीर अधिक सक्रिय राहते. दुसरे, फळे आणि भाज्या नियमित खा, पण जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. कारण हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवतात.
वजन वाढवतात आणि स्नायूंची ताकद कमी करतात. तिसरे, पाणी पुरेसे प्या, कारण शरीरातील सर्व क्रियांसाठी जल आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, त्वचा तजेलदार राहते आणि स्नायू कार्यक्षम राहतात. 60 नंतर व्यायामाचे महत्त्व खूप वाढते. दररोज हलके चालणे, स्ट्रेचिंग, योगा, प्राणायाम आणि हलक्या वजनाचे व्यायाम करणे शरीर आणि लवचिकतेसाठी, हृदयासाठी, स्नायूंसाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी लाभदायक ठरते. व्यायाम केल्यास स्नायूंचा टोन टिकतो, वजन नियंत्रित राहते, रक्तदाब संतुलित राहतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. विशेषतः चालणे आणि स्ट्रेचिंग यामुळे पाय, हृदय आणि स्नायूंची ताकद टिकते. सामाजिक जीवन टिकवणे देखील खूप महत्त्वाचे आहे. मित्रपरिवारासोबत वेळ घालवणे, कुटुंबासोबत गप्पा मारणे, नवीन स्किल्स शिकणे मानसिक स्वास्थ्य सुधारते, तणाव कमी करते आणि जीवनातील आनंद वाढवते. सामाजिक सहभागाने मेंटल स्वास्थ्य टिकते, स्मरणशक्ती सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो. मनाच्या स्वास्थ्यासाठी दररोज ध्यान, प्राणायाम, वाचन, मेंटल गेम्स वापरा. हे केवळ स्मरणशक्तीसाठी नाही, तर मानसिक स्थैर्य टिकवण्यास देखील मदत करते. हळूहळू जीवन अधिक नियंत्रित आणि आनंदी बनत जाते. आहाराच्या बाबतीत अँटीऑक्सिडंट्स युक्त पदार्थ जसे की बेरीज, गाजर, पालक, ग्रीन टी, बदाम यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. हे पदार्थ शरीरातील मुक्तकरांना रोखतात, हृदय निरोगी ठेवतात आणि त्वचा तजेलदार बनवतात. तसेच कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे दूध, दही, चीज आणि हरित भाज्या हाडे मजबूत ठेवतात. व्यायामाच्या बाबतीत दररोज किमान 30 ते 45 मिनिटे हलके व्यायाम करणे पुरेसे असते. चालणे, हलके वजनाचे व्यायाम, स्ट्रेचिंग, योगा आणि प्राणायाम यामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात. यामुळे स्नायूंचा टोन टिकतो, हृदय कार्यक्षम राहते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि रक्तभिसरण सुधारते. तुम्ही जर या सर्व गोष्टींचा समतोल ठेवलात तर 60 नंतरही जीवन सक्रिय, आनंदी आणि निरोगी राहते. शरीरातील बदल नैसर्गिक आहेत, पण योग्य आहार, व्यायाम, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यामुळे तुम्ही दीर्घायुष्याचा आनंद घेऊ शकता. 60 नंतर जीवन हे आरोग्य, आनंद आणि ऊर्जा यांचा संगम बनवता येतो जर आपण योग्य काळजी घेतली. 60 नंतर शरीरातील बदल हळूहळू जाणवतात आणि काही चिन्हे लक्षात आल्यास तुम्ही पुढील काळजी घेऊ शकता. या वयात शरीराचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी 5 महत्त्वाची चिन्हे ओळखणे आवश्यक आहे. पहिले चिन्ह, स्नायूंची ताकद कमी होणे. जर तुम्ही आधीपेक्षा चालताना, उभे राहताना, उंचावर पोहोचताना जास्त थकवा येत असेल, हातपाय सुन्न वाटणे किंवा उचलताना कमजोरी जाणवत असेल, तर ही स्नायूंची ताकद कमी होण्याची चिन्हे आहेत. या अवस्थेत हलकी चालणे, स्ट्रेचिंग, योगा आणि हलक्या वजनाचे व्यायाम नियमित करणे आवश्यक आहे. यामुळे स्नायूंचा टॉन टिकतो, शरीर लवचिक राहते आणि दिवसेंदिवस ऊर्जा टिकते. दुसरे चिन्ह, स्मरणशक्ती कमी होणे. 60 नंतर विसरणे किंवा छोटी छोटी गोष्टी आठवायला अडचणी येणे नैसर्गिक बदल आहे, पण सतत वाढल्यास हे गंभीर समस्या सूचित करू शकते. स्मरणशक्ती टिकवण्यासाठी मेंटल व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. वाचन, नवीन कौशल्य शिकणे, क्रॉसवर्ड, सुडोकूसारखे गेम्स आणि स्मरणशक्ती वाढवणारे सराव या वयात खूप फायदेशीर ठरतात. मानसिक व्यायाम केल्याने मेंदू सक्रिय राहतो, चिंता कमी होते आणि मानसिक स्वास्थ्य टिकते. तिसरे चिन्ह, झोपेची समस्या. झोपेची गुणवत्ता कमी होणे ही एक सामान्य समस्या आहे. रात्री नीट झोप न येणे, वारंवार जागरणे, दिवसभर झोप येणे हे शरीराची ऊर्जा कमी करतात आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. झोप सुधारण्यासाठी दररोज एकसंध वेळ झोपायला जाणे, झोपेच्या आधी स्क्रीन टाळणे, हलके प्राणायाम, ध्यान आणि आरामदायी वातावरण तयार करणे फायदेशीर आहे. नीट झोप झाल्यास शरीरातील ऊर्जा टिकते, मानसिक तणाव कमी होतो आणि हृदय निरोगी राहते. चौथे चिन्ह, त्वचेवरील बदल. त्वचा कोरडी होणे, गुळगुळीत न राहणे, डाग पडणे किंवा लवचिकता कमी होणे ह्या नैसर्गिक बदलांचा भाग आहेत. त्वचेसाठी अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ, पुरेसे पाणी, संतुलित आहार आणि योग्य मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे. त्वचेवरील बदल तुमच्या पोषणाचे आणि हॉर्मोनल बदलांचे निदर्शक आहेत. पाचवे चिन्ह, हृदयाशी संबंधित लक्षणे. दमछाक, छातीत दुखणे, रक्तदाबातील चढउतार, अतिथकवा या गंभीर लक्षणे आहेत. या अवस्थेत नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, स्ट्रेस कमी करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. हृदयाचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी हलके व्यायाम, योग्य आहार, धूम्रपान टाळणे आणि मानसिक तणाव कमी करणे महत्त्वाचे आहे.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास या चिन्हांकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेता येते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात शरीर आणि मनाची काळजी घेतल्यास 60 नंतरही जीवन निरोगी, आनंदी आणि सक्रिय राहू शकते. या चिन्हांवर लक्ष ठेवून आपण आपली जीवनशैली, आहार, व्यायाम, सामाजिक सहभाग आणि मानसिक स्वास्थ्य योग्य प्रकारे संतुलित ठेवू शकतो. हळूहळू जीवन अधिक नियंत्रित आणि आनंदी बनते, आरोग्य टिकते आणि दीर्घायुष्याचा आनंद मिळतो. 60 नंतर जीवन दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य, आहार, व्यायाम आणि सामाजिक सहभाग यावर लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. या वयात शरीर आणि मन हळूहळू बदलतात, पण योग्य काळजी घेतल्यास तुम्ही 70, 80, अगदी 90 वर्षांपर्यंतही निरोगी, सक्रिय आणि आनंदी राहू शकता. सर्वप्रथम सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. आयुष्यातील बदल स्वीकारणे, तणाव कमी करणे, आनंदी विचार ठेवणे आणि मानसिक शांतता साधणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. दररोज ध्यान, प्राणायाम, सकारात्मक वाचन, मंगीत ऐकणे आणि आवडत्या गोष्टी करण्याचा सराव मानसिक स्वास्थ्य टिकवतो. दुसरे महत्त्वाचे अंग आहे शारीरिक व्यायाम. दररोज किमान 30 ते 45 मिनिटं चालणे, स्ट्रेचिंग, योगा, हलक्या वजनाचे व्यायाम, प्राणायाम यांचा समावेश करा. हे फक्त स्नायूंचा टोन्स टिकवत नाहीत, तर हृदय निरोगी ठेवतात, रक्ताभिसरण सुधारतात, वजन नियंत्रित ठेवतात, हाडे मजबूत करतात आणि झोप सुधारतात. तिसरे महत्त्वाचे अंग आहे संतुलित आहार. 60 नंतर शरीरासाठी प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, विटॅमिन्स आणि मिनरल्स अत्यावश्यक आहेत. अंडे, दूध, कडधान्ये, सोयाबीन, भाज्या, फळे, बदाम, गाजर, पालक या पदार्थांचा समावेश करा. प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त साखर, जास्त मीठ टाळा. पुरेसे पाणी प्या. योग्य आहारामुळे स्नायू टिकतात, त्वचा तजेलदार राहते, हृदय निरोगी राहते आणि शरीरातील ऊर्जा टिकते. चौथे महत्त्वाचे अंग आहे सामाजिक जीवन आणि संबंध. मित्रपरिवार, कुटुंबासोबत वेळ घालवणे, गप्पा मारणे, नवनवीन कौशल्य शिकणे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे मानसिक स्वास्थ्य टिकवते, चिंता कमी करते, आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनातील आनंद वाढवतो. सामाजिक सहभागामुळे मेंदू सक्रिय राहतो, स्मरणशक्ती सुधारते आणि आयुष्य सुसंगत बनते. पाचवे महत्त्वाचे अंग म्हणजे नियमित आरोग्य तपासणी. 60 नंतर हृदय, रक्तदाब, साखर, हाडे, डोळे आणि मेंदू यांचा नियमित तपास करणे अत्यावश्यक आहे. लक्षणे दिसण्यापूर्वीच योग्य काळजी घेतल्यास मोठ्या आजारांपासून बचाव होतो. 60 नंतर जीवन आनंदी ठेवण्यासाठी दररोज सकारात्मक विचार, हलका व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, सामाजिक सहभाग आणि नियमित आरोग्य तपासणी या 5 गोष्टींचा समतोल राखणे गरजेचे आहे. हळूहळू ह्या सवयीत बदल झाल्यास तुम्ही दीर्घायुष्यात निरोगी, ताजेतवाने, आनंदी आणि उत्साही राहू शकता. सारांश म्हणून सांगायचे तर 60 नंतरही जीवन शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या संतुलित ठेवणे शक्य आहे. योग्य काळजी, नियमित सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही 80, 90, अगदी 100 वर्षांपर्यंतही निरोगी राहू शकता. आयुष्याचा प्रत्येक दिवस आनंदाने, उत्साहाने आणि ऊर्जा भरून जगणे शक्य आहे जर आपण योग्य पद्धतीने वेळ आणि प्रयत्न दिले. 60 वर्षांनंतर जीवन बदलते, शरीर आणि मन हळूहळू कमजोर होतात, पण योग्य काळजी घेतल्यास अनेक वर्षे निरोगी राहता येतात. शारीरिक हालचाल कमी होणे, स्मरणशक्तीतील बदल, झोपेच्या समस्यांमध्ये वाढ, त्वचेवरील बदल आणि हृदयाशी संबंधित लक्षणे ही महत्त्वाची चिन्हे आहेत. हळूहळू जीवन अधिक नियंत्रित, सक्रिय आणि आनंदी बनवण्यासाठी व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि मानसिक स्वास्थ्य यावर लक्ष देणे गरजेचे आहे. दररोज चालणे, स्ट्रेचिंग, योगा, मेंटल व्यायाम आणि सकारात्मक विचार ठेवणे 60 नंतरही आयुष्य ताजेतवाने ठेवते. आणि हो, जर तुम्हाला अशी माहिती आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील.